नमस्कार, मी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत काचेची बाटली आणि मातीची एक अशी ट्रिक जी तुम्हाला सुद्धा खूप जास्त युजफुल ठरेल। पहिली टिप आपली किचनची आहे आणि किचनमध्ये तळलेलं तेल हे प्रत्येकाकडे शिल्लक असतं। ते तेल आपल्याला अगदी क्लीन असं करायचं असेल तर ही सोपी ट्रिक नक्की वापरा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि चॅनलवर सगळे व्हिडिओ तुम्ही इझिली पाहू शकाल। सगळ्यात आधी आपली पहिली किचन टिप आहे ती म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आणि अशा प्रकारची चहाची गाळणी। तर त्यामध्ये आपल्याला हे गव्हाचं पीठ असं ठेवून द्यायचे आणि वरतून वतायचं आहे तळलेलं तेल। तळलेलं तेल यामध्ये ओतल्यानंतर आपल्याला यामध्ये शिल्लक राहतो तो म्हणजे काळा असा थर, जो तळलेल्या तेलामध्ये कुठल्याही पदार्थांचा गळालेला असतो। तळलेलं तेल म्हणजेच भजी तळलेलं तेल असेल, कुरडई असेल, पापड असेल, ते तेल असं थोडंसं काळपट झालेलं असतं। पण त्याला जर अगदी क्लीन आणि स्वच्छ करायचं असेल तर या सोप्या ट्रिकचा वापर तुम्हाला नक्कीच करावा लागेल, तेव्हाच हे तेल खूप छान असं क्लीन होईल। आणि क्लीन झालेलं हे तेल जे आहे ते तुम्ही आपल्या स्वयंपाकामध्ये कुठेही वापरू शकता। स्वयंपाक करताना या स्वच्छ तेलाचा वापर नक्कीच करू शकता, पण त्यासोबत हे स्वच्छ तेल कसं क्लीन करायचं आहे, म्हणजे स्वच्छ कसं करायचं तर ते या पद्धतीने चहाच्या गाळणीमध्ये प्लास्टिकची असेल किंवा स्टीलची असेल गाळणी तरी चालेल, मध्ये फक्त गव्हाचं पीठ टाका, अशा पद्धतीने स्प्रेड करून आणि वरतून तेल होता। खाली एकही कण या काळ्या कचऱ्याचा जाणार नाहीये, म्हणजेच अगदी काळं तेल होतं ते शुद्ध होईल, अगदी क्लीन असं होईल आणि तुम्हाला त्याचा वापर पुन्हा छान असा चपातीला लावण्यासाठी म्हणा किंवा कुठल्याही पदार्थांना वापरता येईल। म्हणजे बघा, रवा भाजण्यासाठी सुद्धा हे तेल आता क्लीन झालेलं आहे। जसं की आपण कुठल्याही पदार्थांमध्ये तेल वापरतो ते असं स्वच्छ असावं असं वाटतं आपल्याला। पीठही जास्त वाया गेलेलं नाही, अगदी थोडंसं पीठ आहे हे। किती कमीत कमी पिठात म्हटलं तरी तुम्ही हे तेल गाळून घेऊ शकता। कचरा अगदी पिठावर अडकतो, त्यामुळे कचरा जो आहे तो वेगळा होतो, तेल वेगळं होतं। बारीक सारीक कचरा सुद्धा यामध्ये जाऊ शकलेला नाहीये, जो गाळणीतून गेला असता तो सुद्धा आपला पिठावरती अडकलेला आहे। या पद्धतीने तुम्हाला सोप्या पद्धतीने तेल गाळून घेता येऊ शकतं आणि तेल स्वच्छ ठेवता येतं। पुढची आपली टिप आहे ती सुद्धा तेवढीच युजफुल आहे। त्या अगोदर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय ते मात्र मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे ते। तर इथे तुम्ही बघू शकता, तेल ठेवण्यासाठी जर वेगळ्या प्रकारचं तुमच्याकडे भांडं नसेल तर अशा प्रकारे टोपणाचा डबा एखादा वापरला तर ते तेल अगदी छान झाकलंच राहतं आणि व्यवस्थित ते डब्यामध्ये पॅक असल्यामुळे त्यामध्ये आपल्याला धूळ कचरा जाण्याची शक्यता राहत नाही। त्यासोबतच हे तेल उघडं देखील राहत नाही। कुठलाही डबा असेल तर त्यामध्ये इझिली आपण हात बुडवून चपातीला सुद्धा तेल लावू शकतो किंवा या पद्धतीने तुम्हाला त्याचा वापर छान असा करता येतो। हाताला जर भाजलं असेल कुठे तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला गव्हाचं पीठ लावलं तर ते गव्हाच्या पिठामुळे भाजलेल्या ठिकाणची आग जी असते, म्हणजे हाताला चटका बसलेला असेल, वाफ लागलेली असेल, त्या ठिकाणची आगसुद्धा कमी होण्यास मदत होते। त्यामुळे गव्हाचं पीठ हे खूप जास्त थंड आणि छान आपल्या स्किनला आराम देणारं असतं आणि स्किनसुद्धा पटकन त्यामुळे रिपेअर होते। पुढची आपली टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारे बघा, चपाती जेव्हा बनवतो त्यावेळी काय करायचं आहे की त्याला पीठ व्यवस्थित लावायचं, म्हणजे चपाती अशी पटकन फोल्ड होत नाही, बेलण्याला चिटकत नाही। या पद्धतीने बऱ्याचदा कमी पीठ लावल्यामुळे पटकन चपाती बेलण्याला चिटकली जाते, त्यामुळे मधून मधून पिठाचा हात लावायचा, जेणेकरून चपाती बेलण्याला अशी चिटकून वरती येत नाही आणि आपली चपाती देखील मोडली जात नाही। पुढची टिप आहे, जर पुऱ्या बनवायच्या असतील तर एक एक पुरी लाटत बसण्यापेक्षा एखादा ग्लास घ्यायचा आणि बनवलेल्या चपातीवरती या पद्धतीने अगदी तुम्हाला ऑन दी स्पॉट, म्हणजेच अचानकच बनवायच्या असतील पुऱ्या तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने पुऱ्या ज्या आहेत त्या बनवू शकता। ग्लासने अशी पुरी बनवू शकता, एका साईजची होते आणि मुलांना खायला खूप आवडते। आणि या पद्धतीने ग्लास थोडासा फिरवायचा आहे दोन्ही डायरेक्शनला, पटकन पुरी कापली जाते आणि या पद्धतीने पुऱ्या तळून होतात, अगदी टम्म फुगतात सुद्धा। नक्कीच तुम्हाला दाखवते, छोट्या भांड्यात म्हटलं तरी देखील पुऱ्या छान तळता येतात। ऑन दी स्पॉट तुमच्या लक्षात आलं की पुऱ्या बनवायच्या आहेत मुलांसाठी तर तुम्ही तडका पॅनमध्ये सुद्धा छोट्या छोट्या पुऱ्या या तळू शकता। इतक्या छोट्या या पुऱ्या होतात, लहान मुलांना फार आवडतात। अगदी सोप्या पद्धतीने भरपूर पुऱ्या कमी वेळामध्ये तयार होतात। इथे सुद्धा वेळेची बचत झालेली आहे, त्यामुळे किचन टिप आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा। पुरी कशी फुगली आहे ते सुद्धा सांगा, छान फुगलेली आहे मस्त टम्म। तुम्हाला आवडली की नाही ही ट्रिक ते सुद्धा सांगा।
पुढची आपली टीप तेवढीच महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही माझा व्हिडिओ जर बघितला असेल पूर्ण इथपर्यंत तर शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत, जेणेकरून आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्याचा या टिप्सचा सुद्धा बऱ्याच जणांना फायदा होऊ शकतो. पुढची आपली टीप तेवढीच आपली महत्त्वाची आहे. पुऱ्या कशा फुगल्या आहेत, मस्त खरपूस अशा सोनेरी रंगावरती तळलेल्या आणि टम्म फुगलेल्या आहेत. तुम्हाला आवडले की नाही नक्की कमेंटमध्ये लिहा. पुढची एक सोपी अशी ट्रिक मी शेअर केली, ती सुद्धा किचन टिप आहे. जर तुम्हाला पुऱ्या बनवताना गोल पुऱ्या बनवायला वेळ लागत असेल किंवा तुम्हाला तशा प्रकारे बनवायच्या नसतील, मुलं दररोज किंवा नेहमी खाऊन कंटाळे असतील की एकाच आकारामध्ये पुऱ्या असतात आणि त्या खाव्याशा नाही वाटत, तर तुम्ही या पद्धतीने लंबट गोल आकाराची एखादी चपाती लाटायची आहे आणि त्याला मधोमध कट करायचे. कट करताना मी इथे बघा अशा प्रकारे कट केली आणि ही पुरी जी आहे ती वेगळ्या आकारात थोडीशी तयार झाली. या पद्धतीने तुम्ही ट्रायंगल शेपमध्ये सुद्धा पुऱ्या बनवू शकता. म्हणजे एक चौकोनी गोलाकार चपाती लाटायची आणि त्याच्या 4 पुऱ्या बनवायच्या कापून त्याला. तर जशी की चतकोर चपाती असते त्या पद्धतीने त्या पुऱ्या बनल्या जातात. या प्रकारे तुम्हाला पुऱ्या बनवायला वेळसुद्धा लागत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा पुरी कट करतो ना आपण, तेव्हा साईडचा जो पोर्शन असतो तो देखील आपल्याला पुन्हा एकदा चपातीत घ्यावा लागतो, पुन्हा तो पुरीसारखा म्हणजे लाटावा लागतो. तर ती झंझट इथे राहत नाही, कुठलाच पोर्शन आजूबाजूचा म्हणजे वाया जात नाही चपातीचा आणि ती पुन्हा आपल्याला चपाती बनवून वेगळ्या आकारात कट करावी लागत नाही. तर इथे आपण पुरी छान पद्धतीने 2-3 पद्धतीने बनवू शकतो, या लंबगोल आकारामध्ये सुद्धा आणि गोल आकारात सुद्धा. आणि इथे बघा ह्या ट्रायंगलमध्ये मी बनवलेल्या काही पुऱ्या आहेत त्यासुद्धा. काही पुऱ्या आहेत त्या मी अशा प्रकारे लंबगोल आकारात बनवून मस्त 2 भागात कट केल्या. काही पुऱ्यानंतर मी बनवल्या त्या चौकोनी म्हणजे गोलाकार चपाती लाटून त्याच्या 4 पुऱ्या बनवल्या. चतकोर चपातीसारख्या त्या दिसत आहेत, मस्त झालेल्या आहेत. पुढची टीप आहे ती म्हणजे काचेच्या बाटलीची. प्रत्येक घरामध्ये काचेची बाटली ही असतेच आणि या पद्धतीने काचेची बाटली जर घरात असली तर ही टीप नक्की तुम्हाला उपयोगी पडेल. बाटलीच नाही तर काचेच्या कुठल्याही वस्तू, आरसा असेल किंवा मग तुमच्याकडे काचेचा कोणताही गॉगल वगैरे असेल, काचेची घड्याळ असेल, कधीही काचेचा एखादी फ्रेम असेल, कधीही अचानक भिंतीवरून जेव्हा ती खाली पडते ना तेव्हा सगळीकडे एकसारखे काच होतात भरपूर आणि कधी हातातून सुद्धा निसटते. तर असं होऊ नये किंवा मग झालं तर काय करायचं ते सांगते तुम्हाला. पुढची टीप आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता माती का घेतलेली आहे ते सांगते. इथे मी मेथी लावते मातीमध्ये, जेणेकरून ही मेथी जेव्हा छान उगवेल ना तेव्हा छान अशी मस्त भाजी इथे आपल्याला मिळेल घरच्या घरी. पावसाळा आहे त्यामुळे आता कुठल्याही बिया आपण लावल्या तर त्या पटकन उगवल्या जातात आणि यावरती पाणी जास्त घालायची सुद्धा गरज नाही. जिथे पाऊस येत असेल तिथे तुम्ही या पिशवीला ठेवू शकता किंवा कुंडीत तुम्ही ही प्रोसेस करू शकता. सध्या कुंडी नाही आहे म्हणून प्लास्टिक पिशवी वापरली, तुम्ही सुद्धा वापरू शकता. एकात 1-2-3 पिशव्या घातल्या तर त्या पटकन फाटत सुद्धा नाहीत, छान आपल्याला प्लांट ग्रो करता येतात. तर या पद्धतीने धने देखील लावू शकता किंवा मग मेथी लावू शकता. जसं मी आता इथे मेथीच लावलेली आहे. ग्रो झाल्यानंतर एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेल. पुढची आपली टीप आहे ती म्हणजे काच जेव्हा फुटतो ना तेव्हा सुद्धा आपल्याला अशा प्रकारे मातीचा गोळा घ्यायचा आहे. आता तुळस प्रत्येकाच्या घरात असते, तुळशीमध्ये माती असतेच. थोडंसं माती घ्यायची आणि किंवा कुठलेही प्लांट असतात तर प्लांट मातीतच लावतो आपण. त्याच्या पुढे अशी जी ओली माती असते ती थोडीशी घ्यायची आणि आपल्याला ही काच जे आहेत किंवा काचेचे बारीक तुकडे आहेत न डोळ्यांना दिसणारे ते सुद्धा या मातीला चिटकतात आणि हे आपले व्यवस्थित आपल्याला क्लीन करता येते फरशी. कारण की यावरती असलेली जी काच असते ती जर आपण झाडूने अशी भरून घेण्याचा प्रयत्न केला सोपलीमध्ये, सगळे काच अजिबात येत नाहीत. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही ही काच जी आहे ती क्लीन करू शकता आणि त्यामुळे आपली फरशी स्वच्छ होते. त्यावर बारीक सारीक काचेचे कण राहत नाही. जर पायाला ते लागले तर नक्कीच पायात घुसू शकतात, हाताला लागले तर हातात घुसू शकतात. तर या पद्धतीने तुम्हाला ही काचेच्या बाटलीची आणि मातीच्या म्हणजे चिखलाची ही ट्रिक आवडली की नाही नक्की सांगा कमेंटमध्ये. टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला आवडल्या की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या घंटीवरही क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील. चला तर मग पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. आणि हो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांची मनापासून धन्यवाद.